30 ऑगस्ट 1958 अमेरिकेतील इंडियाना राज्य. एका साध्या घरात 9 भावंडांमध्ये एक मुलगा जन्मला. नाव होतं मायकल जोसेफ जॅक्सन. कुणालाच माहित नव्हतं की हा मुलगा पुढे किंग ऑफ पॉप म्हणून जगावर राज्य करेल. वडील जोसेफ जॅक्सन खूप कडक होते. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी मायकलनं आपल्या भावांसोबत द जॅक्सन 5 ग्रुपमध्ये गाणं सुरू केलं. लहान असूनही त्यांचा आवाज आणि डान्स पाहून लोक थक्क व्हायचे. आय वॉन्ट यू बॅक सारखी गाणी सुपरहिट झाली. पण या प्रसिद्धीच्या बदल्यात मायकलचं बालपण हरवलं होतं. ते म्हणायचे, मुले मैदानात खेळत असताना मी स्टुडिओत रियाज करायचो. 1982 मध्ये मायकलचा थ्रिलर अल्बम आला आणि संगीत विश्वाचे नियम बदलले. बिली जीन आणि बीट इट सारख्या गाण्यांनी धुमाकूळ घातला. याच काळात त्यांनी जगाला आपली सिग्नेचर स्टेप दिली, मून वॉक. जणू ते जमिनीवर नाही तर हवेत तरंगत होते. प्रसिद्धीसोबतच वादही आले. प्लास्टिक सर्जरी आणि बदलत्या रंगावरून टीका झाली. पण प्रत्यक्षात त्यांना विटिलायगो हा त्वचेचा आजार होता. लोकांनी टीका केली, पण मायकल आतून खूप एकटे होते. आपलं हरवलेलं बालपण जगण्यासाठी त्यांनी नेव्हरलँड रँच नावाचं एक स्वप्नवत घर उभं केलं. मायकल फक्त डान्सर नव्हते, ते एक संवेदनशील माणूस होते. हील द वर्ल्ड आणि अर्थ सॉन्ग सारख्या गाण्यांतून त्यांनी मानवता आणि निसर्गाचा संदेश दिला. 2009 मध्ये ते आपल्या दिस इज इट टूरची तयारी करत होते. पण 25 जून 2009 रोजी एका बातमीनं संपूर्ण जग हादरलं. मायकल जॅक्सननं जगाचा निरोप घेतला. लोक रडत होते. टीव्ही चॅनल्सवर सतत त्यांची गाणी चालू होती. लाखो चाहते त्यांच्या घराबाहेर जमा झाले होते. जणू संगीत विश्वाचा एक युगच संपलं होतं. त्यांचा संघर्ष पाहून लक्षात येतं की किंग ऑफ पॉप बनणं सोपं होतं. प्रत्येक टाळीच्या कडकडाटामागे एक जुनी जखम होती आणि प्रत्येक मूनवॉक मागे हजारो तासांचा घाम होता. आजही मायकल जॅक्सन फक्त एक गायक म्हणून आठवले जात नाहीत. ते एक भावना आहेत. त्यांचं संगीत, त्यांचा डान्स, त्यांची स्टाईल अजूनही नव्या पिढीला प्रेरणा देते. आणि कदाचित म्हणूनच जेव्हा कुठे बिली जीनची बीट सुरू होते, तेव्हा जग अजूनही काही क्षणांसाठी थांबतं. संगीत, डान्स आणि जिद्दीनं जग जिंकणाऱ्या त्या महान कलाकाराला क्युरियस कथा मराठी चॅनलकडून मानाचा मुजरा.